शिंगणापूरमध्ये विवाहित महिलेचा विनयभंग जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल। मान तालुक्यातील शिंगणापूर इथं एका विवाहित महिलेला दीर्घकाळ मानसिक त्रास देणे, विनयभंग करणे तसेच जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हा दाखल झालेली व्यक्ती राजकीय क्षेत्राशी संबंधित असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। दहिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंगणापूर गाव हद्दीतील वस्ती इथं राहणाऱ्या सचिन दादाराम बोराटे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 74, 75, 1, 78, 1, 352 आणि 351 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार सन 2022 पासून ते 6 जून 2026 पर्यंतच्या कालावधीत संशयित आरोपी सचिन बोराटे यानं वेळोवेळी या महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीनं बोलण्याचा प्रयत्न केला, तिचा हात धरून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच पूर्वीच्या वैयक्तिक बाबीचे फोटो घरातील सदस्यांना दाखवण्याची धमकी देऊन महिलेला मानसिक दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत नमूद आहे। याशिवाय महिलेनं संवाद साधला नाही तर तिला आणि तिच्या पतीला जिवंत सोडणार नसल्याची धमकी आरोपीने दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकाराबाबत महिलेच्या सासू-सासऱ्यांनी संबंधित संशयित आरोपीकडे जाब विचारण्यासाठी भेट दिली असता त्यांनाही शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय। सततच्या त्रासामुळे आणि भविष्यात पुन्हा अशाच प्रकारचा त्रास होण्याची भीती वाटत असल्यानं संबंधित महिलेनं दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार D.A. डोईफोडे करीत आहेत। दहिवडी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे। दरम्यान शिखर शिंगणापूर हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असून या ठिकाणी काही युवकांची एक टोळी दर्शनाला आलेल्या महिलांना त्रास देण्यात सक्रिय असल्याचं निदर्शनास आलं असून काही महिला प्रतिष्ठेसाठी कोणतीही तक्रार करत नसल्याचं संबंधित ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले। त्यामुळे दहिवडी पोलिसांनी या ठिकाणी शोध मोहीम राबवणं गरजेचं आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।